हरे कृष्णा. आजकाल कुठल्याही व्यक्तीला विचारा की तुमचं जीवनाचं ध्येय काय आहे, तर त्याचं उत्तर एकच असतं की पैसा पैसा पैसा. मला जीवनामध्ये पैसा प्राप्त करायचा आहे. प्रत्येक व्यक्तीची आज इच्छा आहे की मला 5 अंकी पगार असला पाहिजे, 4 चाकी गाडी असली पाहिजे, 3 BHK फ्लॅट असला पाहिजे, 2 मुलं असली पाहिजे आणि एक सुंदर पत्नी असली पाहिजे. परंतु शास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे की पैशाचा परिणाम काय आहे. तर वैदिक ग्रंथांमध्ये एक सुंदर श्लोक आलेला आहे. तो सांगतो, अर्थस्य साधने सिद्धे उत्कर्षे रक्षणे व्यये कामोपभोग आयास त्रासः चिंता मतिर्नृणाम्. या श्लोकाचा अर्थ असा आहे, अर्थस्य साधने सिद्धे, की साधने म्हणजे ज्यावेळेस आपल्याला प्राप्त करायचा असतो त्यावेळेस, सिद्धेमध्ये प्राप्त झाल्यानंतर, उत्कर्षे म्हणजे पैसा वाढवण्यासाठी आणि रक्षणे म्हणजे त्याचं संरक्षण करण्यासाठी आणि व्यय म्हणजे खर्च करण्यासाठी. तर ह्या सगळ्यामध्ये काय आहे, काम उपभोग आयास त्रासः चिंता मतिर्नृणाम्. ह्याच्यामध्ये फक्त त्रास त्रास आणि त्रासच भरलेला आहे. तर साधने ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती, आज बघतो आपण साधने म्हणजे प्राप्त करण्यासाठी पण त्रास आहे. आजकाल लोक सॉफ्टवेअर कंपनीमध्ये 12-12, 14-14 घंटे काम करतात. कशासाठी? पैसा प्राप्त करण्यासाठी. जसं साऊथ इंडियामध्ये 2 बहिणी होत्या आणि एका बहिणीचं लग्न एका सॉफ्टवेअर इंजिनियरशी झालं आणि दुसरीचं लग्न एका बँकेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीशी झालं. तर जी सॉफ्टवेअर इंजिनियरची पत्नी होती, तिला खूप आनंद व्हायचा की मला माझ्या दुसऱ्या बहिणीपेक्षा चांगला पती मिळाला, कारण त्याचा पगार 50,000 पेक्षा जास्त होता. तर पण झालं काय की तो इंजिनियर जो होता तो 14-14 घंटे 14-14 तास कॉम्प्युटरसमोर बसून काम करायचा आणि त्याच्यामुळे त्याला एक आजार झाला, स्पॉन्डायलिसिस म्हणजे मानेचा आजार. डॉक्टरांनी त्याला सांगितलं की आता तुला 6 महिने कमीत कमी आराम करावा लागेल. पण कंपनीने त्याला सांगितलं की 1 महिन्यापेक्षा जास्त सुट्टी भेटणार नाही. तर बघा, अशी परिस्थिती आहे की जर कंपनीने सांगितलं की तुला जास्त सुट्टी पाहिजे तर काम सोडावं लागेल. तर काम सोडता येत नाही आणि आजार तर आहे, अशा परिस्थितीत त्याला जीवन जगावं लागलं. तर आपण पाहतो की पैसा प्राप्त करण्यासाठी साधने, अर्थस्य साधने, की पैसा प्राप्त करण्यासाठी किती त्रास आहे. काही वेळा लोक कंपनीमध्ये 3-3 शिफ्ट एकाच वेळेस करावं लागतं. कशासाठी? पैसा प्राप्त करण्यासाठी. पैसा प्राप्तीमध्ये पण त्रास आहे. अर्थस्य साधने सिद्धे, सिद्धे म्हणजे प्राप्त झाल्यानंतर पण त्रास आहे. तर कोणी म्हणेल कसं काय? जसं एकदा एका व्यक्तीने घोड्याच्या रेसमध्ये पैसे लावले आणि ज्या घोड्यावर पैसा लावला होता त्याचा घोडा जिंकला. तो एवढा खुश झाला तर तो काउंटरवरती गेला त्याचा चेक घेण्यासाठी. आणि ज्यावेळेस त्याने तो चेक घेतला, त्या चेकवरचा आकडा बघून त्याला हार्ट अटॅक आला आणि तो खाली पडायला लागला. तर त्याच्या पत्नीने आता, आणि त्याच्या हातातनं चेक असा उडला आणि हवेमध्ये उडायला लागला. तर त्याच्या पत्नीला समजणार त्याच्या पतीला पकडावं का त्या चेकला पकडावं. तर प्राप्त झाल्यानंतर पण ह्याच्यामध्ये त्रासच त्रास आहे. आणि कधी कधी खूप पैसा आला तर माणसाला आनंद सहन होत नाही. जसं एक विनोद सांगता की एकदा एक डॉक्टर होते आणि एक पेशंट ICUमध्ये होते, त्याला ट्रीट करत होते. तर जो पेशंट होता त्याला खूप पूर्वी
लॉटरीचे तिकीट फाडायची सवय होती. तर पण त्याला कधी लॉटरी लागली नाही जीवनामध्ये. पण ज्यावेळेस तो ICUमध्ये होता त्यावेळेस त्याला 1 करोडची लॉटरी लागली. तर त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरला सांगितलं की त्याला 1 करोडची लॉटरी लागली, त्याला जाऊन सांगा. डॉक्टर म्हणले त्याला जर आत्ता सांगितलं ICUमध्ये तो लगेच हार्ट अटॅक येईल त्याला. पण ठीक आहे म्हणले, मी माझ्या पद्धतीने त्याला सांगतो. तर डॉक्टर त्या पेशंटकडे गेले. त्याला म्हणले बघा, जर समजा तुम्हाला 5 लाख रुपयाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करणार? तर पेशंट म्हणला, डॉक्टर साहेब कशाला मजा करता माझी, मला कधी लॉटरी लागली नाही अजूनपर्यंत. तर डॉक्टर म्हणले, समजा अशी कल्पना करा की तुम्हाला लॉटरी लागली. तर त्यावेळेस तो पेशंट म्हणला की त्याच्यातले अर्धे रक्कम तुम्हाला मी देऊन टाकेन. डॉक्टर म्हणले ठीक आहे, पण जर समजा तुम्हाला 20 लाख रुपयांची लॉटरी लागली तर तुम्ही काय करणार? तर तो पेशंट म्हणला, कशाला मजाक करताय? तर डॉक्टर म्हणले, मजाक नाही, अशी कल्पना करा की तुम्हाला लागली 20 लाख रुपयाची लॉटरी. तर तो पेशंट म्हणला, त्याच्यातले 10 लाख रुपये मी तुम्हाला देईन. आणि डॉक्टर परत म्हणले की समजा असं समजा की तुम्हाला 1 करोडची लॉटरी लागली तर तुम्ही काय करणार? तर पेशंट वैतागले, म्हणले, डॉक्टर कशाला मजाक करताय, मी ICUमध्ये पडले, मला कधी लॉटरी लागणार नाही असे 1 करोडची. तर डॉक्टर म्हणले, अशी कल्पना करा की तुम्हाला लागली लॉटरी. तर पेशंट म्हणले की तुम्ही एवढी चांगली बातमी आणली डॉक्टर साहेब, मी त्याच्यातले 50 लाख तुम्हाला देऊन टाकेल. असं म्हणल्याबरोबर डॉक्टरला हार्ट अटॅक आला आणि तो तिथं जागेवर मेला. तर एखाद्याला खूप पैसा प्राप्त झाल्यानंतर सुद्धा तर त्रासाचंच कारण आहे. अर्थस्य साधने सिद्धे उत्कर्षे. उत्कर्ष म्हणजे काय की पैसा वाढवण्यासाठी पण त्रास आहे. आजकाल बघतो प्रत्येक व्यक्तीची इच्छा आहे की मी कसा पैसा वाढवू, मी कसा सुखसुविधा वाढवू. एखादा व्यक्ती सायकलवर जात असेल तर त्याची इच्छा असेल तर मोटरसायकलवर गेलं पाहिजे. मोटरसायकल असेल तर त्याची इच्छा असते मला 4 चाकीमध्ये गेलं पाहिजे. 4 चाकीमध्ये राहणाऱ्याची इच्छा असते की मी विमानातून कधी प्रवास करेल. तर अशा प्रकारे आणि असं जर वाढवायचं असेल तर त्यासाठी तो गाढवासारखं कष्ट करत असतो की ज्याची त्याला आवश्यकता नसते. प्रभुपाद एका तात्पर्यामध्ये सांगता की गाढव जो प्राणी आहे खूप मूर्ख प्राणी आहे. कारण तो काबाड कष्ट करत असतो त्याच्या मालकासाठी. त्याला वाटत असतं की मी जर हे काबाड कष्ट केले नाही तर मला गवत मिळणार नाही. पण त्या गाढवाला माहिती नसतं की गवत सगळीकडे उपलब्ध आहे, त्याच्याकडे काम नाही केलं तर ते त्याला भेटेल. तर त्याच प्रभुपाद म्हणतात आजकालचे जे लोक आहेत ते असं गाढवासारखं कष्ट करतात. कशासाठी? पैसा वाढवण्यासाठी, त्यांची संपत्ती वाढवण्यासाठी. पण तर त्यांना गाढवासारखा त्रास सहन करावा लागतो. अर्थस्य साधने सिद्धे उत्कर्षे रक्षणे. रक्षणे म्हणजे एखाद्याकडे जर भरपूर पैसा असेल तर त्याचं रक्षण करण्यासाठी, जतन करण्यासाठी, जपण्यासाठी पण त्रासच आहे. जसं परवा मी मागच्या आठवड्यामध्ये हॉस्पिटलमध्ये होतो. त्यावेळेस अचानक रात्री 1 वाजता एक पेशंट तिथं ॲडमिट झालं आणि त्या पेशंटबरोबर 2-3 पोलीस पण आले होते. तर ते पोलीस त्याची इन्क्वायरी करत होते. तर मी थोडंसं ऐकलं की काय चाललं आहे. तर तो पेशंट सांगत होता की त्याचा भंगाराचा व्यवसाय होता आणि त्याने असं भंगार विकून 50,000 रुपयाचं जे पेमेंट आहे ते मालकाकडून घेतलं आणि ते 50,000 त्याने बॅगेमध्ये ठेवले
आणि तो असा टू व्हीलरवर बसला. आणि टू व्हीलरवर जाणार तेवढा अचानक एक व्यक्ती कुठून तरी आला आणि त्याने चाकूने त्याच्या पोटामध्ये वार करायला चालू केलं. तर त्याने हाताने अडवायला पहिला हातावरती वार केले आणि त्याच्या हातातली जी 50,000ची बॅग होती तो चोरून घेऊन गेला. तर अशा प्रकारे मग त्याला ते हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते. तर याच्यातून काय सिद्ध होतं की पैसा भरपूर असेल त्याचं रक्षण करण्यासाठी पण त्रासच आहे. अर्थस्य साधने सिद्धे उत्कर्षे रक्षणे व्यय. आणि व्यय म्हणजे खर्च करण्यासाठी पण. तर आपण पाहतो की एखादा म्हणेल की खर्च करण्यामध्ये काय त्रास आहे, तर त्याच्यामध्ये पण त्रास आहे. तर अमेरिकेमध्ये काही श्रीमंतांची अशी मुलं आहेत की ज्यांच्याकडे एवढा पैसा आहे की तो कसा खर्च करावा हे त्यांनाच समजत नाही. आणि त्याच्यामुळे ते डिप्रेशनमध्ये जातात, उदासीन भावामध्ये जातात. आणि त्या उदासीन भावातून, त्या डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी ते काय करतात की लपून छपून अशा ठिकाणी जातात की जिथं कोणी बघणार नाही. तिथं जाऊन ते भीक मागतात. भीक मागून पैसा गोळा करतात आणि मग परत येतात. तर परत आल्यानंतर जे श्रीमंतांची अशी वेगवेगळी मुलं आहेत ते एकमेकांना बेटिंग लावतात की कुणाची भीक जास्त गोळा झाली. तर आपण बघतो ही त्याच्यामुळं अमेरिकेमध्ये काय क्लब चालू झाले आहेत की आपण कसं एकदम परिणामकरित्या आपण भीक मागू शकतो. याचे कोचिंग क्लासेस चालू झालेले आहेत. तर हे कशामुळं होत आहे की अति पैसा असल्यामुळं. तर आपण पाहतो की पैसा साधन प्राप्त करण्यासाठी कष्ट आहे, प्राप्त झाल्यानंतर कष्ट आहे, तो वाढवण्यासाठी कष्ट आहे, त्याचं रक्षण करण्यासाठी कष्ट आहे आणि खर्च करण्यासाठी कष्ट आहे. तर पैसा आपल्याला फक्त त्रास आणि त्रासच देतो. पण तरी पण आज पाहतो की प्रत्येकजण पैशाच्या पाठीमागे धावतो. तर कोणी मग असा प्रश्न विचारेल की तुम्ही म्हणता की पैसा त्रासाचं कारण आहे, आपण तो कमवला नाही पाहिजे. पण शास्त्र सांगतं की आपल्याकडे आपण किती पैसा कमवला पाहिजे. शास्त्र सांगते आपल्याकडे पैसा मिठासारखा असला पाहिजे. आपण ज्यावेळेस भाजी बनवतो तर त्याच्यामध्ये किती मीठ टाकतो, चवीपुरतं. त्याच्यामध्ये जास्त मीठ टाकलं तर ते भाजी खारट होते, त्याच्यामध्ये कमी मीठ टाकलं तर भाजी सपक होते, त्याला चव राहत नाही. तर तसंच एखाद्याकडे अति पैसा असेल तरी तो त्रास आहे आणि अगदीच नसेल तर तो पण त्रास आहे. तर आपल्याकडे एवढा पैसा पाहिजे, एवढा पैसा आपण कमवला पाहिजे की जो आपलं जीवन जगण्यासाठी पुरेसा आहे. तर हे तत्त्व आपण लक्षात ठेवून आपण जीवन जगलं पाहिजे. पण एखादा म्हणेल की एखाद्याकडे भरपूर पैसा असेल जन्मताच. काही व्यक्ती असतात की म्हणतात जे जन्मापासून ते चांदीचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्मतात. मग अशा व्यक्तींनी काय केलं पाहिजे, तर आपला जो अति पैसा आहे तो आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण पैशाचा उपयोग केला पाहिजे. आणि ॲक्च्युली पैसा मिळवून व्यक्ती श्रीमंत होत नाही. तर श्रीमंत व्यक्ती त्याला म्हणलं पाहिजे की ज्याच्याकडे अशा वस्तू आहेत की ज्या पैसा देऊन विकत घेता येत नाहीत. अशा व्यक्ती ज्याकडे जास्त आहेत तो व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या पैसा न देता, पैसा देऊन पण विकत घेता येत नाहीत. असं एक आहे मनशांती. आपल्याकडे जे झोप आहे, आजकाल भरपूर श्रीमंत लोक आहे पण त्यांना रात्री झोप येत नाही, झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात झोपेसाठी. कारण एवढं टेन्शन त्यांच्या डोक्यावरती असतं. तर
जे मानसिक समाधान आहे, शांती आहे, आपलं आरोग्य आहे. पैसे देऊन तुम्ही औषधे खरेदी करू शकता, पण तुमचं आरोग्य नाही. पैसे देऊन तुम्ही एखादी गादी खरेदी करू शकता, पण झोप नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, आत्मिक समाधान, प्रसन्नता, ह्या पैसे देऊन आपण खरेदी करू शकत नाही. आणि ज्या व्यक्तीकडे या सर्व गोष्टी आहे, तो व्यक्ती खऱ्या अर्थानं सुखी समाधानी होऊ शकतो. तर पैसा आपल्याला सुख देत नाही, पण जे आत्मिक शांतता, समाधान, पण ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा प्रकारे प्राप्त करू शकतो. तर भगवंतांनी सांगितलेलं आहे की जर कोणी माझी भक्ती करत असेल, मला शरण येऊन माझा आश्रय घेत असेल, तर त्याला ह्या सर्व गोष्टी प्राप्त होऊ शकतात. आणि विशेषतः कलियुगामध्ये आपल्याला जर ह्या गोष्टी पाहिजे असेल, तर त्या आपण भगवंतांच्या हरिनामाद्वारे प्राप्त करू शकतो. भगवंतांचा हरिनाम ह्यामध्ये खूप शक्ती आहे. आपण बघितलेलं राम, कृष्ण हे फक्त 2 अक्षर आहेत, पण ह्याच्यामध्ये खूप शक्ती भरलेली आहे. जसं आपलं डोकं दुखायला लागलं तर एक छोटीशी गोळी घेतली आपण, तर ती गोळी डोकं दुखायचं थांबतं. त्याच प्रकारे भगवंतांच्या छोट्याशा नावामध्ये भगवंतांनी त्यांची पूर्ण शक्ती टाकलेली आहे. आणि जो कोणी व्यक्ती या भगवंतांच्या नामाचा आश्रय घेतो, त्याला खऱ्या अर्थानं सुख, समाधान, शांती प्राप्त होऊ शकते. आणि पैशाद्वारे फक्त आपण त्रासच प्राप्त करतो, पण खरं सुख, समाधान जे आहे ते भगवंतांच्या नामामध्ये आहे. म्हणून आपण सर्वांनी या हरिनामाचा आश्रय घेऊन आपलं जीवन खऱ्या अर्थाने सफल करू शकता आणि खऱ्या अर्थाने श्रीमंत व्यक्ती म्हणून आपण जगू शकता. हरे कृष्ण.